परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। टोरेस घोटाळा प्रकरणात 8 आरोपी हे युक्रेनचे तर 1 तुर्कस्तानचे। आरोपींनी 200 कोटीहून अधिकची रक्कम परदेशात पाठवल्याचा संशय आहे। घोटाळा उघड झाल्यानंतर आरोपींचं युक्रेन आणि तुर्कस्तानमध्ये पलायन सुद्धा करण्यात आलं। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातला अधिकचा तपशील जाणून घेऊया। निखिल, विक्रांत, आपण पाहिलं तर टोरस आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यू कडून हा जो तपास आहे तो केला जातोय, परंतु या संपूर्णपणे प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत जे युक्रेनियन म्हणून आहेत, यांच्याबद्दल आता यांच्या विरोधामध्ये ब्लू कॉर्नर नोटीस आहे ती जारी करण्यात आलेली आहे। ही नोटीस जेव्हा जारी करतात तेव्हा इंटरपोल कडून सर्व देशामधील पोलिसांना या संदर्भातली जी माहिती आहे ती दिली जाते, जेणेकरून हे संपूर्णपणे आरोपी आहेत ते ओळखता यावे आणि त्या ठिकाणी त्यांना कारवाई करून भारतामध्ये ही संपूर्णपणे माहिती आहे ती देता येईल। अशा अनुषंगाने ही ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे। यामध्ये 8 युक्रेनियन तर 1 या ठिकाणी टर्कीचा माणूस असल्याचं देखील बोललं जात आहे। एकूण 9 जणांच्या विरोधात ही संपूर्णपणे जी ब्लू कॉर्नर नोटीस आहे ती जारी करण्यात आलेली असून आता या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिकचा काय तपास घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु जो मेन आरोपी आहे कार्टर, याचा शोध पोलीस आहेत तो घेत आहेत। जर हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात मिळाला तर अधिकची माहिती आहे ती या ठिकाणी मिळेल। याच प्रकरणामध्ये हवालाच्या मार्फत 200 ते 300 कोटी रुपये देखील भारताच्या बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती आहे ती पोलिसांकडे। त्यामुळे ही ब्लू कॉर्नर नोटीस आहे ती आता जारी करण्यात आलेली असून ब्लू कॉर्नर नोटीसच्या आधारे भारताबाहेरून या व्यक्तींची काही माहिती मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। बरं, धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। बातम्या आपण पाहतोय, टोरेस घोटाळा प्रकरणासंदर्भात 8 आरोपी युक्रेनचे तर 1 तुर्कस्तानचा आणि या आरोपींविरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। जवळपास 200 कोटी किंवा त्यापेक्षा अधिकची रक्कम ही हवाल्याद्वारे भारताबाहेर पाठवल्याचा सुद्धा संशय आहे। 9 आरोपींविरोधात आता ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली।